आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। मदत कुणाला करायला पाहिजे? सिंहासारख्या राजबिंडाला करायला पाहिजे। इंद्राच्या पिलाला मदत नाही करायला पाहिजे। कुणासोबत राहिला पाहिजे? तर मला असं वाटतं भैया तुम्ही आमचं भविष्य आहात, आमचं लातूरचं नेतृत्व आहात, आम्ही आपल्या सोबत आहोत। बाबा मदत कुणाला करायला पाहिजे? सिंहासारख्या राजबिंडाला करायला पाहिजे। इंद्राच्या पिलाला मदत नाही करायला पाहिजे। कुणासोबत राहिला पाहिजे? तर मला असं वाटतं भैया तुम्ही आमचं भविष्य आहात, आमचं लातूरचं नेतृत्व आहात, आम्ही आपल्या सोबत आहोत। बाबा मदत कुणाला करायला पाहिजे? सिंहासारख्या राजबिंडाला करायला पाहिजे। इंद्राच्या पिलाला मदत नाही करायला पाहिजे। कुणासोबत राहिला पाहिजे? तर मला असं वाटतं भैया तुम्ही आमचं भविष्य आहात, आमचं लातूरचं नेतृत्व आहात, आम्ही आपल्या सोबत आहोत। भैयालाच मतदान का करावं? भैयाच्याच मागं का राहावं? एक उदाहरण सांगतो आणि थांबतो, एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो। एक जंगल असते, जंगलामध्ये एक गुहा असते, गुहासमोरून शेळी जात असते। ती शेळी त्या गुहेत बघत नसते, कारण ती गुहा सिंहाची असते। तरी शेळी अशी वाकून बघते तर काय सिंहाची पिल्लं असे कोमजून पडलेली आहेत, सिंहाची पिल्लं। कारण सिंह आणि सिंहीण दूर शिकारी निघून गेले आणि ते आलेले नसतात, एकदम कोमजून नवीन जन्म झालेले पिल्ले असतात आणि कोमजून पडलेले असतात। पण त्या शेळीला भीती वाटते, शेळी पळून जाते तिथून। दुसऱ्या दिवशी येते, आता ही पिल्लं अक्षरशः मरायला टेकलेली असतात। पण ते शेळीचं मातृत्व जागं होते आणि ती शेळी त्या पिल्लाला दूध पाजवते। ते दूध पिलं की ते सिंहाची पिल्ले लगेच खेळायला लागतात, उड्या मारायला लागतात। तितक्यात तो सिंह आणि सिंह समोर नेतो, तो बघतो तर काय शेळी माझ्या मुलाला पिल्ल माझ्या लेकराला दूध पाजवत आहे। लगेच त्या शेळीवर अटॅक करायचा प्रयत्न करतो सिंह। लगेच तितक्यात हे लहान पिल्ल समोर जातात, त्या आई वडिलांना समजून सांगतात की असं आम्ही तुम्ही दूर गेला होतात, आमचं जीवन टेकलं होतं मरायला आणि आम्हाला शेळीने वाचवलं हे पूर्ण सांगतात। मग आता सिंहाची आणि त्या शेळीची खूप मैत्री होते आणि अक्षरशः जंगलामध्ये आता अशी स्टेज येते की सिंहाच्या खांद्यावर चढून शेळीवरचा पाला खात असते। वरून एक गरुड पक्षी जात असतो, तो बघतो अरे हे काय असलं आश्चर्य, सिंहाच्या खांद्यावर चढून शेळी पाला खात आहे। इतकी मैत्री झाली असते दोघीची घट्ट। गरुड पक्षी हे त्याला एक अवाक होते, असं कुठं दृश्य पाहिलेलं नाहीये। मग तितक्यात तो शेळीला प्रश्न विचारतो, आहे काय तू सिंहाच्या खांद्यावर चढून वरचा पाला खातास? मग ती सगळी स्टोरी सांगते, असं मी सिंहाच्या मुलाला दूध पाजवलं, तिथून आमची मैत्री झाली, सगळं सांगतं, लोकांना मदत करायला पाहिजे अशी सांगते। गरुडाला वाटते आपणही मदत करावी। एकदा तो असा उडत असतो, तो बघतोय तर काय चिखलामध्ये उंदराची पिल्ले असतात, ते बिचारे मरत असतात चिखलात फसून। मग तो गरुड पक्षी खाली येतो आणि ते एका चिखलात जे फसलेले पिल्ले त्याला बाजूला काढतो, तरी ते तडपडत असतात। मग त्याला आपल्या पंखाखाली घेतो, त्याला ऊब देतो। आता उंदराची पिल्लं ऊब दिल्यामुळं ते तरतरीत होतात। आता गरुड पक्षी उडायला जातो, तो त्याला उडताच येत नाही, तो असं पुढे उडी मारतो, धडकन खाली पडतो। कारण ही उंदराची पिल्ले असतात, त्यांनी त्याचे पंख खुरतून टाकलेले असतात। मग तो गरुड पक्षी आता त्याचं पूर्ण जीवन संपलेलं असतंय, तो तिथं पडलेला असतो। तितक्यात ती शेळी म्हणणारी समोरून जात असते, तूही मदत केलीस, मी मदत केलो, तुला काय मिळालं? बघ मला काय मिळालं, जीवनाचा अंत मला मिळाला। तर त्याला शेळी समजून सांगते, बाबा मदत कुणाला करायला पाहिजे? सिंहासारख्या राजबिंडाला करायला पाहिजे। इंद्राच्या पिलाला मदत नाही करायला पाहिजे। कुणासोबत राहिला पाहिजे? तर मला असं वाटतं भैया तुम्ही आमचं भविष्य आहात, आमचं लातूरचं नेतृत्व आहात, आम्ही आपल्या सोबत आहोत। असंख्य वेदना होत आहेत 2024 विश्वजित, म्हणजे असंख्य वेदना होत आहेत की कारण पेपर फुटला जातो, ग्रेस मार्क दिले जातात आणि बिहारमध्ये पटनामध्ये तर FIR दाखल आहे पेपर फुटला म्हणून। आणि ग्रेस मार्क काही मुलांना 68 मार्क ग्रेस आहेत, 60 मार्क ग्रेस आहेत। म्हणजे हे असं असंख्य वेदना देणारा म्हणजे नीट 2024 चा रिझल्ट आहे मला असं वाटतंय। वन नेशन वन एक्झाम, गव्हर्नमेंट सांगतं, शासन वन नेशन वन एक्झाम म्हणतंय, वन नेशन वन पेपर फोडायचा का? मग काय एक्झाम? आमच्या महाराष्ट्रात CET एक्झाम होती विश्वजित, मी 18 वर्ष शिकवलो, एकदाही पेपर फुटला नाही। आमचं महाराष्ट्र प्युअर आहे, बिहार UP कामच आहे,
विश्वजी जसं मी ट्युशन घेतो 18 तास केमिस्ट्रीसाठी वेळ देतो, माझ्या क्लास करिअरसाठी वेळ देतो, तसं काही लोकांचं ते करिअरच ते झालंय. पेपर फोडणं, ते लोक पकडणं, त्याला हे करणं. तुम्हाला वाटतंय जसं अन्न वस्त्र निवारा, ते आता भारतातल्या सगळ्या लोकांनी आणखी एक गरज ऍड केली पाहिजे, एज्युकेशन. मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून जसं, आणि ह्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास अशा शिक्षा केलं पाहिजे शिक्षणात. कुठलाही पेपर जर फुटला तर. कारण काही पालक स्वतःला विकून, स्वतःचं जीवन विकून, स्वतःचं स्वप्न विकून, स्वतःच घरदार विकून लेकराला शिकवतात, एवढा खर्च करतात, आणि शेवटी अशा गोष्टीमुळं होत असेल तर मला वाटतं खूप घातक आहे. आणि 2024 विश्वजित म्हणजे असंख्य वेदना होत आहेत. पेपर फुटून सुद्धा आतापर्यंत एकावर सुद्धा सरकारनं मागच्या काही वर्षामध्ये ऍक्शन घेतलेली नाही. एका सुद्धा दोषी व्यक्तीला आतापर्यंत सजा झालेली नाही. या गोष्टीचा जबाबदार कोण? खरंच सरकार ह्या चोरांना पाठीशी घालतंय का? हा आमचा प्रश्न आहे. या माध्यमातून सरकारने आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी आहे. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.